नमस्कार मित्रांनो, माहिती सेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे। या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे। या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहेत। या योजनेसाठी 46,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। जुलै 2024 पासून योजना सुरू करण्यात आल्याचं पवार म्हणाले। या योजनेत 21 ते 60 वय असलेल्या पात्र महिलांना प्रत्येकी महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पात महिलांना विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे। सध्या महायुती सरकारचं शेवटचं पावसाळी अधिवेशन गुरुवारपासून सुरू झालं आहे। या अधिवेशनात अजित पवारांनी अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला। लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसल्यानंतर सावध होत विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारनं अर्थसंकल्प मांडला आहे। या अर्थसंकल्पात शेतकरी, बेरोजगार तरुण आणि महिलांना खुश करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न आहेत। महिला, शेतकरी, मागासवर्ग आणि तरुण यांचा विकास घडवून आणण्याचे उद्दिष्ट या अतिरिक्त अर्थसंकल्पाचे असल्याचे अजित पवार म्हणाले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सविस्तर माहिती आपण एक नवीन व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। जसे की कोणकोणत्या महिला योजनेसाठी पात्र असणार आहेत, योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहेत आणि अर्ज नोंदणी कुठे व कशा पद्धतीने करावी लागणार आहेत, या संबंधीची सविस्तर माहिती आपण एक नवीन व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारची नवनवीन माहिती बघण्यासाठी आपल्या माहिती सेवा या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।